एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं, अन्य कोणी काय सांगितलं, याच्यापेक्षा या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या दूर होऊ शकतात. या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका तुमचा मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी इथं आलोय. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असून उपयोग असं नाही. पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे. आज 5 दिवस इथं तुम्ही बसलेला आहात. ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायच्या अगोदर इथं यायचंय, मी महाराजजी पहिले इथं आलो. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती काही मेहरबानी केली नाही, पण मला सगळी मंडळी सांगत होती की साहेब तुमचं रेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे, पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा. मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसली आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही, मला जेवण नाही मिळालं तुम्ही सांगा. आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही, करून सांगतो. मी आज सकाळपासून मुंबईतनं इथं येईपर्यंत तुमचं उपोषण म्हणून उपोषण झालंय, माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे. त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्दांशब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो. कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे. तुम्ही देखील त्या बैठकीला